पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. श्रुतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्येष्ठ गायक आणि संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये एक लेख लिहिला आहे. त्या लेखामध्ये ते असं म्हणतात की माझ्या मित्राने मला एकदा विचारलं, मला माय मराठीचं चित्र काढायचं, कशी दिसत असेल आपली माय मराठी. सलील कुलकर्णी म्हणाले, अरे अगदी सोपं आहे. माय मराठी दिसते एका व्यक्तिमत्वासारखी आणि ते व्यक्तिमत्व म्हणजेच शांताबाई शेळके. खऱ्या अर्थाने सरस्वतीचा वरदहस्त ज्यांच्यावरती आहे आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेचं मानवी अवतार अशी ज्यांची ओळख करून देता येईल अशा शांताबाई शेळके. कवयित्री, गीतकार, अनुवादक, लेखिका अशा विविध अंगांनी ज्यांनी मराठी भाषा मनोरंजन सृष्टी समृद्ध केली, ज्यांनी जपानी हायकूसारखा प्रकार आपल्या मराठीत आणला, रेशमाच्या रेघांनी सारख्या लावणीपासून किलबिल किलबिल पक्षी बोलती ह्यासारखी बालगीतही लिहिली. शब्द शारदाच म्हणावं इतकं विपुल आणि दर्जेदार लेखन ज्यांनी केलं अशा मराठी कवयित्री म्हणजेच शांताबाई शेळके. त्यांचं पूर्ण नाव शांता जनार्दन शेळके. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी पुण्यातल्या इंदापूर इथे झाला होता. खेड मंचर परिसरात त्यांचं बालपण व्यतीत झालं. शांताबाईंचे आजोबा हे शाळा मास्तर होते. शांताबाईंचे वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते. लहानपणी आजोळी गेल्यावर विविध पारंपरिक गीतं, ओव्या, श्लोक त्यांच्या कानावर पडत. त्यामुळे कवितेची, वाचनाची आवड त्या संस्कारक्षम वयातच रुजत गेली. 9व्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि आई आणि भावंडांबरोबर ते पुण्यात आले. तिथे पुढे हुजूरपागा शाळेत त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर त्यांनी BA केलं, संस्कृतमध्ये MA केलं. ह्या परीक्षेत त्यांना तात्यासाहेब केळकर सुवर्ण पदक मिळालं. MA झाल्यावर सुरुवातीला त्यांनी आचार्य आत्रे यांच्या समीक्षक मासिकात, नंतर नवयुग ह्या आत्र्यांच्या साप्ताहिकात आणि दैनिक मराठात देखील 2-3 वर्ष काम केलं. विविध प्रकारच्या लेखनाची, अनुभवाची शिदोरी त्यांना तिथेच मिळाली. अनेक साहित्यविषयक गोष्टी त्यांना इथे शिकायला मिळाल्या. नागपूरचं हिस्लॉप कॉलेज, मुंबईचं रुईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापिका म्हणून देखील काम केलं. कविता, गीत, चित्रपट गीत, कथा, कादंबऱ्या अशा विविध साहित्य प्रकारात शांताबाईंची जवळपास 100 पुस्तकं प्रकाशित झाली. वर्षा हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर प्रकाशित झालेला गोंधण ह्या काव्यसंग्रहानंतर त्यांचा काव्यप्रवास बहरतच गेला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काव्य व गीत जाणणारे प्रतिभासंपन्न गायक आणि संगीतकार त्यांना ऐन उमेदीत लाभले. नावच घ्यायची झाली तर श्रीनिवास खळे, यशवंत देव, सुधीर फडके, वसंत पवार, हृदयनाथ मंगेशकर, आनंद घन म्हणजेच लताबाई मंगेशकर, प्रभाकर पंडित, पंडित जितेंद्र अभिषेकी, श्रीधर फडके अशी अनेक नावं घेता येते. चर्चा करून योग्य ते शब्द बदल स्वीकारण्याचे निरभ्र मोकळेपण शांताबाईंकडे होतं. म्हणूनच श्रीनिवास खळे यांच्याबरोबर गीतरचना करताना त्या जितक्या सहजपणे लिहित गेल्या, त्याचप्रमाणेच देवदत्त साबळे, हेमंत भोसले, अनिल अरुण अशा त्यांच्या पुढच्या वेळेच्या तरुण संगीतकारांकडे काव्य करतानाही शांताबाई नवे प्रयोग स्वीकारित राहिल्या. शांताबाईंची अशी किती गाणी सांगायची, कदाचित ही एवढी मिनिटंही त्याकरता कमी पडते. ज्या भावगीताने आजही विरह हृदय कातर होतात, त्यातले स्वरतीर्थ बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं व गायलेलं तोच चंद्रमा हे भावगीत. शूर आम्ही सरदार आम्हाला, जीवलगा राहिले रे दूर घर माझे, ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, ऋतू हिरवा ऋतू बरवा, हे बंध रेशमाचे या संगीत नाटकातलं काटा ऋते कुणाला. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेल्या हे बंध रेशमाचे या संगीत नाटकातील काटा ऋते कुणाला हे काव्य शांताबाईंनी या नाटकाकरता लिहिलं. काय बाई सांगू, कसं ग सांगू, गणराज रंगी नाचतो, जय शारदे वागीश्वरी, हा माझा मार्ग एकला, हाऊस ऑफ बांबू, शारद सुंदर चंदेरी राती अशी किती गाणी सांगायची. मी डोलकरसारखी कोळी गीतं, माझे राणी माझे मोगासारखं गोवन गीत, रेशमाच्या रेघांनी ही लावणी मराठी साहित्यात पहिल्यांदा एका स्त्रीने लिहिली. शांताबाईंनी लावणी ह्या प्रकाराला एक सन्मानच मिळवून दिला.
किलबिल पक्षी बोलती, विहीणबाई उठा आता उठा, टप 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 टाकीत टापा चाले माझा गोडा, अशी बालगीतं असू देत किंवा जपानीसारखं हायकू, हा एक अत्यंत वेगळा प्रकार मराठीत घेऊन येण्याचं श्रेय होतं ते शांताबाई शेळके यांचं. पाण्यावरच्या पाकळ्या हा त्यांचा मराठी हायकूंचा संग्रह फार प्रसिद्ध आहे. बर्फाळ टेकड्यावरून चाललेलं माझं एकाकी भ्रमण, साथ देतो एकटा कावळा दुरून, किंवा एक डबके जुनाट संथ, बेडूक मारतो उडी, पाणी खळबळून पुन्हा निवांत. खूप गहन अर्थ पण फक्त 3 ओळींमध्ये अशी ही रचना म्हणजेच हायकू. ज्येष्ठ कवी गुलजार यांनी त्यांच्या पुस्तकातल्या एका अर्पण पत्रिकेत लिहिलं होतं, आप सरस्वती की तरह मिली और सरस्वती की तरह लुप्त हो गई, ये त्रिवेणी मैं आज आपको अर्पण कर रहा हूँ. त्रिवेणी ह्या त्यांच्या गाजलेल्या काव्यसंग्रहाची ही अर्पण पत्रिका, आणि ही अर्पण केली होती ती ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांना. केवळ कविताच नाही तर ललित लेखनाच्या प्रांतात देखील शांताबाईंनी मुसाफिरी केली. नक्षत्रचित्र ही त्यांच्या गाजलेल्या कलाकृतींपैकी एक अत्यंत महत्त्वाची साहित्यकृती. त्याचसोबत मेघदूतचा त्यांनी केलेला भावानुवाद हा देखील आजही वाचकांच्या मनात घर करून आहे. ही आणि अशा अनेक साहित्यकृतींची आठवण आजही अस्सल मराठी वाचकाला आहे. केवळ भावगीतकार म्हणून जरी शांताबाईंचं कार्य पाहिलं तरी ते अपूर्व आहे. ग दी माडगुळकर यांच्यासारखे दिग्गज कवी गीतरचनेतून प्रकटत असताना स्वतंत्र पाऊलवाट निर्माण करण्याचं श्रेय त्यांच्या प्रयोगशील व नवतेचा स्वीकार करणाऱ्या मुक्त प्रतिभेला द्यायला हवं. प्रवीण दवणेंनी एका ठिकाणी त्यांच्या या प्रतिभेला शारदीय चांदण्याची प्रतिभा असं म्हटलंय. खरंच किती योग्य आहे नाही का? अर्थात सांगावं तेवढं कमीच आहे, पण वेळ आपल्याकडे मर्यादित आहे, तेव्हा आजच्या पुरतं इथेच थांबूया. पण शांताबाईंनी लिहिलेलं कुठलं गीत किंवा कुठली कविता तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्याचसोबत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा. पुन्हा एकदा भेटूया अशीच इंटरेस्टिंग माहिती घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.